गहिवरलेल्या वातावरणात जुन्या आठवणींना उजाळा देत साश्रू नयनांनी सोलापूरकरांनी माजी महापौर महेश कोठे यांना श्रद्धांजली वाहिली। महेश कोठे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी बुधवारी जुना विडी घरकुल येथील संभाजीराव शिंदे प्रशालेत शोक सभेचे आयोजन करण्यात आले होते। प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते माजी महापौर महेश कोठे यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली। यावेळी श्री सिद्धारूढ सांस्कृतिक भजनी मंडळ, लक्ष्मण देवीदास आणि सहकार्यांनी भजन सादर केले। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते सुधीर खरटमल म्हणाले, माजी महापौर महेश कोठे आणि माझी अनेक दशकांपासूनची मैत्री होती। ते अत्यंत धाडसी व्यक्तिमत्व होते। वाघासारखा घडणारा हा नेता होता। नुकत्याच झालेल्या निवडणुकीतही पूर्वी बायपास सर्जरी झाल्यामुळे अधिक पदयात्रा करू नका असा आम्ही आग्रह करून देखील त्यांनी नागरिकांशी संपर्क तोडला नाही। विडी घरकुलच्या विकासात त्यांचे मोठे योगदान आहे। शिवचरित्र व्याख्याते डॉक्टर शिवरत्न शेटे म्हणाले, महेश कोठे यांच्या निधनाने सोलापूर शहर कासावीस झाले। त्यांच्यावर लोकांचे प्रचंड प्रेम होते। हजारो गोरगरीब नागरिकांच्या घरकुलाचे स्वप्न त्यांनी पाहिले। प्राध्यापक अशोक निंबर्गी म्हणाले, महेश कोठे हे दातृत्व असलेले नेतृत्व होते। महानगरपालिकेचे अनभिषिक्त सम्राट होते। जनतेच्या हृदयातील आमदार होते। त्यांच्या निधनाने शहर पोरके झाले आहे। काँग्रेस शहराध्यक्ष चेतन नरोटे म्हणाले, महेश कोठे यांनी गोरगरिबांना तळागाळातून वर आणले। विडी घरकुलसह शहराचा विकास केला। त्यांचे अपूर्ण स्वप्न आपण पूर्ण करण्याची आवश्यकता आहे। भाजप शहराध्यक्ष नरेंद्र काळे म्हणाले, महेश कोठे हे अभ्यासू नेतृत्व होते। त्यांचा संपूर्ण शहराचा अभ्यास होता। विकासाचे ध्येय ठेवून राजकारण करणारे नेते म्हणून त्यांना ओळखले जाते। आयटी सेक्टरच्या माध्यमातून त्यांनी विकासाची दिशा दाखवली। याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार राकेश टोळे, सोलापूर महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते सुरेश पाटील, माजी महापौर संजय गड्डे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे, पद्मशाली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट श्रीनिवास कॅतम, सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक सिद्धाराम चाकोते, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख अजय दासरी, पद्मशाली ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष सुरेश फलमारी, अशोक इंदापुरे, कम्युनिस्ट पार्टीचे युसुफ मेजर, माजी नगरसेवक नागेश वल्ल्याळ, माजी नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर या सर्वांनी आदरांजली वाहिली। यावेळी माजी महापौर महेश कोठे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सोलापूर शहरातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय, धार्मिक, सांस्कृतिक तसेच इतर क्षेत्रातील मान्यवरांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।